विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही फक्त विचारा मला, तुम्ही फक्त डिमांड करा आणि मी तुमच्यासाठी टेस्ट आणतोय. आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲप वरती या रविवारी सुद्धा टेस्ट होणार आहे. लास्ट संडे ला टेस्ट झाली होती सॉलिड स्टेट वरती. खूप मुलांनी टेस्ट दिल्या होत्या. तुमचा परफॉर्मन्स तुम्ही चेक केलाय. ओके आणि आपला तो जो ॲप्लिकेशन आहे त्याचा अगदी इंटरफेस सीईटी सारखाच आहे. बरोबर आहे ना? सीईटी सेल जशी तुम्ही ऑनलाईन एक्झाम देणार आहे तसाच आहे. मग तुमच्या लक्षात आलं सिली मिस्टेक होत आहेत. तुमच्या लक्षात आलं टाईम मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम होतोय. मग मी आहे ना, मी तुम्हाला टेस्ट प्रोव्हाईड करतोय. पण त्यासाठी ॲप्लिकेशन अगोदर डाउनलोड करावं लागेल. बरं, ज्या टॉपिकची फ्री टेस्ट आहे, मी काय करतोय? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स याच्या मी 3 फ्री टेस्ट तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे बरं का बाळांनो. आणि त्या ज्या टॉपिकच्या फ्री टेस्ट असतील, त्या टॉपिकचा मी कंटेंट पण फ्री करणार आहे. जोपर्यंत तुम्ही टेस्टचा अभ्यास करताय, तोपर्यंत तो कंटेंट फ्री राहील तुमच्यासाठी. ओके. बरं, आता महत्वाचं काय? चला मी अभ्यास करतोय, पण होत नाहीये. मी प्रयत्न करतोय खूप, पण मला आठवत नाहीये. इथे मला अभ्यास कमी पडतोय. मी तुम्हाला सांगू का? की क्रॅश कोर्स वरती ड्युअल नेचरचा व्हिडिओ अपलोड झालाय. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. चला मी तुम्हाला काय करतो, तर एक डेमो देतो. तुम्हाला डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस वरती न्यूमेरिकल यायचं असेल, तर अगदी सखोल त्याचे सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. बरं, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ त्यासाठी तुम्हाला माहिती आहे, की आपण ह्या 2 फॉर्म्युलाला कंपेअर करतो, की E इक्वॉल्स टू एमसी स्क्वेअर आणि एनर्जीचा आणखीन फॉर्म्युला आहे एचसी अपॉन लॅम्बडा. चला मी त्याला जर कंपेअर केलं, तर मला असं मिळेल, की एमसी स्क्वेअर इक्वॉल्स टू एचसी अपॉन लॅम्बडा. हा सी याला कॅन्सल केला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, तर लॅम्बडा इक्वॉल्स टू एम इंटू सी. सीच्या ऐवजी व्ही लिहू का रे बाळांनो? ओके. चला हे बरोबर आहे. आता काय होतं, मी डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे तुम्हाला अजून 4-5 फॉर्म्युले डायरेक्ट सांगतो, की डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा हा फॉर्म्युला आहे, की एच अपॉन पी. ओके. चला ठीक आहे. प्रॉब्लेम क्लिअर. आता मी तुम्हाला सांगतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाल्फ एम व्ही स्क्वेअर. हाल्फ एम व्ही स्क्वेअर. ओके. मग मी काय करतोय, जर क्रॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि इकडं पण एम न मल्टिप्लाय करतो एल-एच-एस. मग इकडं पण एम न मल्टिप्लाय करतो. आता मी स्क्वेअर रूट काढतो. ट्वाइस एम-ई दॅट इक्वॉल्स टू एम-व्ही. ती व्हॅल्यू मी इथं पुट करतो. मग चला डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा मला अजून एक फॉर्म्युला मिळाला. ट्वाइस एम-ई. ओके. बघा व्हिडिओ नीट बघा. मी खूप तुमचे डोळे उघडवणार आहे बरं का, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं, की तुम्हाला त्या टॉपिकमध्ये माहिती आहे, की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. चला चौथा फॉर्म्युला मिळाला मला. 1, 2, 3, 4 अजून आहे मला इलेक्ट्रॉनसाठी मी जर या कॉन्स्टंटच्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट केली, मास ऑफ इलेक्ट्रॉन ई पुट केलं, मला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळणार आहे 1.228 अपॉन फक्त स्टॉपिंग पोटेन्शियल शिल्लक राहतंय. पण ती वेव्हलेंथ नॅनोमीटरमध्ये असेल. जर मी 12.28 केलं आणि रूट व्ही नॉट तर ही जी वेव्हलेंथ असेल ती एंगस्ट्रॉम युनिटमध्ये असणार आहे. ओके. आता माझं ऐका हे 6 फॉर्म्युले झाले आपले. पण तुम्हाला कळालं पाहिजे, की चला याचा यूज जास्त होतोय. लॅम्बडा इज प्रोपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ई. याचा पण वापर होतोय. लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हे. ठीक आहे, ठीक आहे. पण जर एम मध्ये एक एम अशी आहे, की ज्यात ह्याचा काही संबंधच नाहीये. दाखवू तुम्हाला? लक्ष द्या. मला लगेच तुम्हाला नेक्स्ट पेजवर दाखवायचं आहे. तुम्हाला वेगळा टॉपिक आहे. एटॉम मॉलिक्युल्स न्यूक्लियस रिलेटेड आहे. बरोबर आहे? त्यात बोहोर्स पोस्टुलेट आहे. बोहोर्स 9th स्टँडर्ड पासून झालेत बोहोर्स पोस्टुलेट. त्यानुसार अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय आहे की नाही? त्यात कुठे डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ दाखवतो आहे. मी 2 पाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय अपॉन n दॅट इक्वल्स टू हे एम-व्ही मी इकडे घेतोय. अरे एच अपॉन मी म्हणजेच की लॅम्बडा म्हणजेच ती डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. म्हणजे झाला ना दुसरा टॉपिक मिक्स इथं. म्हणजे इथं मुद्दा असा आहे, की फिजिक्सची तयारी करायची असेल, तर एकदम जबरदस्त बेसिकची तयारी केली पाहिजे. मग आपल्या कोर्समध्ये ड्युअल नेचरचे 2 व्हिडिओ अपलोड आहेत. आता डी पण मी तुम्हाला देणार आहे. जबरदस्त तयारी होते बरं का. तुम्ही डेमो लेक्चर्स बघून कोर्स पर्चेसच करा लक्षात घ्या. ओके. बरं. आता सगळ्यात महत्वाचं, पण आपल्याला तर टेस्ट कुठल्या टॉपिकवर द्यायची आहे? सांगतो. या संडेला आपल्या सगळ्यांचा फेव्हरेट मॅट्रिक्स. ओके. पण परीक्षेत एकच क्वेश्चन येतो, तोही फक्त 2 मार्कासाठी आणि ढिगानं शॉर्टकट आहेत. कुठले शॉर्टकट आहेत? ॲडजॉइंट ऑफ A चा डिटर्मिनंट. मग ॲडजॉइंट ऑफ A ची व्हॅल्यू.
पुन्हा त्याचा पुन्हा डिटर्मिनंट. पुन्हा डिटर्मिनंट ऑफ के इंटू ए. अरे काय थोडे आहेत व्हय. एडजॉइंट ऑफ एबी. मग एडजॉइंट ऑफ बी मायनस एडजॉइंट ऑफ ए असा काहीतरी फॉर्म्युला आहे ना. मग हे सगळे शॉर्टकट्स कुठे भेटतील? आपल्या ॲप्लिकेशनवर फ्री कंटेंटमध्ये. बघायला विसरू नका. ते 3 व्हिडिओ ते बघा. मला ना माझ्या नंबरवर काही डाउट्स असतील तुमचे विचारा. या नंबरवर तुमचे डाउट विचारा. तुमचे कॉल येतायत, मी घेतोय. त्यामुळे मी प्रचंड बिझी राहतोय. ओके. पण थोड्या दिवसाने काही ॲडमिशन्स म्हणजे थोड्या दिवसांनी ॲडमिशन सगळे क्लोज झाल्यानंतर मला मुलांच्या डाउट्सकडे उत्तर द्यावं वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कॉलिंग थोडं कमी होणार आहे. तुमच्या डाउट्सना आन्सर मी देतोय. बरं मग मुद्दा काय? द्या ना टेस्ट. टेस्ट दिल्याशिवाय कसं कळणार की तुम्ही कुठे आहे ते? माझी इच्छा आहे, की आज, उद्या, परवा, शनिवार, रविवारपर्यंत तुम्हाला वेळ आहे. रविवारी सुद्धा 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत एवढाच वेळ देणार आहे? एक काम करूया काय? 1 मिनिट, 1 मिनिट हां. मी जरा शेड्यूल चेंज करतो. काही मुलं काय म्हणली मला माहिती आहे का गेल्या वेळेस, की सर नेट 12 नंतर एक्स्ट्रा नेट मिळतंय वाटतं काहीतरी लक्षात घ्या. त्यामुळे ते म्हणले टाईम वाढवून द्या. मग एक काम करूया. रविवारपासून मग सोमवारी म्हणजे आता 12च्या ऐवजी तुमच्या लक्षात आलं का दुपारी रात्री 1-2 वाजेपर्यंत मी असं टायमिंग ठेवेन बरं का. काही जण जागून अभ्यास करणारी मुलं आहेत. शक्यतो जागलं नाही पाहिजे बाळांनो, पण असू दे. मग त्या संडेला टेस्ट कोणती आहे? मॅट्रिक्स. ओके. त्याच्या पुढच्या संडेला ना आपण ड्युअल नेचरची टेस्ट ठेवूया. त्यावेळेस ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की ओपन करेन. फ्री कंटेंटमध्ये ठेवेन. पण माझी इच्छा आहे, की आपला कोर्स खरोखर छान आहे. मॅथ्सची तयारी खूप जबरदस्त सुरू आहे. सोमवारपासून ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह स्टार्ट होणार आहे. 6 क्वेश्चन येतात एका पेपरमध्ये एव्हरेजली. त्याच्यानंतर वेक्टर स्टार्ट होणार आहे. त्याचे 7 प्रश्न येतायत. म्हणजे हे टॉपिक महत्त्वाचे होणार आहेत आता. त्याच्या अगोदर कोर्स घेतला पाहिजे. सांगू का तुम्हाला मी? ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये अजून ॲडमिशन्स होत आहेत. मध्ये मी 9 तारखेला बंद करणार असं बोललो होतो, पण नाही मुलांनी रिक्वेस्ट केली, "थांबा, अजून डिसिजन होत नाहीये." वाईट वाटतंय, की मुलं आता ॲडमिशन्स कॅन्सल करून ड्रॉप घेतायत. डिसिजन योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला आला पाहिजे बरं का आयुष्यात. बरं असू दे, झालं ते झालं. तुम्ही अजून जॉइन करू शकता. फोन करून विचारा. ऑल द बेस्ट.